शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आली दिलासा देणारी बातमी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा। 20 जून 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये हे जमा झालेले आहे। शेतकरी बांधवांनो, राहिलेले 2,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये केव्हा जमा होणार त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली नाहीत त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नाही। ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली आहेत त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणती कामे आहेत ती करायची आहे। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले, परंतु नमोचे 2,000 रुपये जमा होण्यासाठी कोणती कामे आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। त्या लाभार्थ्यांना आता 2,000 रुपये जमा झालेले आहेत। त्याच्याच खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, असा प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। शेतकरी बांधव खूप सारे अफवामार्फत सांगण्यात येत आहे की आज हप्ता मिळणार, उद्या हप्ता मिळणार, परंतु हप्ता प्रत्यक्षात जमा होत नाही। शेतकरी मित्रांनो, आपण दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आता जमा झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण दिलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता लवकरच जमा होणार आहे। ती कामे लवकर करायची आहे, ती कामे बघू शकता शेतकरी मित्रांनो। येथे सर्व कामे दिलेली आहे, ती कामे लगेच बघणार आहोत, परंतु यामध्ये मार्फत काय संदेश दिलेले आहे ते आपण बघतो। शेतकरी मित्रांनो, जर ही कामे केली असतील तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होऊन जाईल। ते कोणते काम आहे ते आपण लगेच बघणार आहोत। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिले काम आहे आधार कार्ड खात्याशी लिंक असणे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड जर तुमच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। पीएमचा जमा झाला, परंतु नमोचा सुद्धा जमा होणार आहे। दुसरं काम आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो, बँक खात्यावर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, डीबीटी सक्रिय असेल तर त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जमिनीची नोंद 7/12 व इतर शेतकरी माहिती योग्य असणे, पीएम किसानचे ई-केवायसी पूर्ण असणे व या लाभार्थी यादीत नाव असणे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर ही कामे तुमची झालेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता खूप दिवसांचा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेमार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या ही कामे झालेली असेल अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे, कारण की आता शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्वांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, ही कामे जी सांगितली आपण व्हिडिओमध्ये ती जर कामे झालेली असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली, कारण की आता त्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये आता नमोची जमा होणार आहे व पीएमची तर जमा झाले, परंतु आता नमोची त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही कोणती कामे आहेत ती आपण आता व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, पण कोणकोणत्या शेतकऱ्यांची कामे राहिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची कामे राहिलेली त्यांनी सीएससी सेंटरवर बघा शेतकरी मित्रांनो, सीएससी सेंटरवर जाऊन जर ही कामे केली तर तुमचं सुद्धा आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, यामार्फत सर्वांनाच चांगलीच दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे, कारण की आता खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा अफवांना आता पूर्णपणे
विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी आता चांगलीच दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळाला, हप्ता उद्या मिळाला, हप्ता आज सोडला, हप्ता उद्या सोडला, असा खूप दिवसांचा शेतकऱ्यांचा संघर्षाचा काळ गेलेला आहे। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची अफवांवर विश्वास ठेवलेला आहे, तो अफवाच्या विश्वासानं आता पूर्णपणे संपलेला असून सर्वांच्याच खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे हप्ता जमा केला जाणार आहे। PMचा जमा झाला, परंतु आता नमोचे 2000 रुपये आता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली, आम्हाला हप्ता मिळाला नाही, आम्हाला हप्ता मिळणार की नाही, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे 2000 व PM किसान योजनेचे 2000 असे एकत्रपणे 4000 रुपये जमा होणार होते, परंतु आता त्या काही कारणास्तव आता पहिले नमोचे जमा झाले नाही, परंतु आता PMचे जमा झाले, परंतु आता नमोचे आता त्याच पाठोपाठ आता लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत आता जमा केले जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना आशा लागली होती की हप्ता आम्हाला केव्हा मिळणार, हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्वांच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता लवकरात लवकर जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, त्यासाठी लवकरात लवकर ही कामे कोणती आहे ती सांगितली आहे बघा। यामध्ये बघा, हप्ता नियमित मिळवण्यासाठी खालील दिलेली बघा गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, तुमचं DBT सक्रिय असणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT सक्रिय असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा येण्यास कोणतीही पद्धतीची अडचण होत नाही व त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होतो। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे, बघा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे, त्याचप्रमाणे बँक खात्याशी सुद्धा लिंक असणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण यामध्ये भासणार नाही। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ही कामे झालेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र सरकारमार्फत आणि राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 हप्त्याची रक्कम आता एकत्रपणे जमा होणार होती। ती हप्त्याची रक्कम आता PMची जमा झाली, परंतु आता नमोची लवकरात लवकर जमा होणार असल्याची माहिती आता समोर येते। शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर ही कामे झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यात नमोची हप्त्याची रक्कम जमा होणार आहे की आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा। तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। भेटत राहू अशाच माहितीपूर्ण आणि दिलासा देणाऱ्या बातमीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।